आजपासून अधिक मासाला सुरुवात झालेली आहे। याला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात। आपण वर्षभरामध्ये अनेक पूजाविधी व्रतवैकल्य करत असतो, परंतु हा महिना खूप पवित्र महिना आहे। या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तसेच आपण तुळशीचे अनेक उपाय या महिन्यामध्ये करू शकतो। अगदी सुकलेल्या तुळशीचा सुद्धा उपयोग या महिन्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर आपण अधिक मासाची पोथी सुद्धा वाचन करू शकतो। अगदी महात्म्य त्यामध्ये छोटी आणि मोठी असं दोन्ही दिलेलं असतं आणि भगवद्गीतेमधील 15वा अध्यायाला सुद्धा खूप महत्त्व आहे। तुम्हाला जर अधिक मासाची पोथी वाचायला जमत नसेल तर तुम्ही 15वा अध्याय नक्कीच वाचू शकता भगवद्गीतेमधील। त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेस तुळशी मातेला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याने 3 वेळा किंवा 7 वेळा आपल्याला तुळशी मातेला ओवाळायचं आहे, पूजन करायचं आहे। आपल्याला हा नियम लावून घ्यायचा आहे। आपण पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत रोज सायंकाळच्या वेळेस शुद्ध तुपाचा दिवा लावायचा। हा नियम खूप महत्त्वाचा आहे। तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण सुकलेल्या तुळशीपासून एक दिवा तुपाचा प्रज्वलित करायचा आणि आपलं वाचन होत आहे तोपर्यंत राहिला तरी सुद्धा चालू शकतं। तर अशा प्रकारे दिवा प्रज्वलित करून आपण पोथी वाचन करायची। शक्य झाल्यास तुम्ही तांब्याचा, पितळेचा किंवा मातीचा दिवा रोज आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा आपल्याला जमेल तर दिवसभरामध्ये ठेवायचा आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे ज्यावेळी अधिक मास संपेल तेव्हा ब्राह्मणाला दान द्यायचं आहे। ते शक्य होत नसेल तर आपण एखाद्या मंदिरात जाऊन सुद्धा तो ठेवू शकतो। तर आपल्याला या महिन्यामध्ये अनेक असे उपाय आहे करता येणारे। अधिकचा महिना आहे, खूप पवित्र महिना आहे, म्हणून आपण ही सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। कुठलाही तुम्ही करा, विष्णू भगवानांना प्रसन्न करण्यासाठी त्यांना रोज तुळशीपत्र अर्पण करत चला आणि अशा प्रकारे बघा पोथीचं पूजन करायचं। त्यानंतरच आपण पोथी वाचायला सुरुवात करायची। अगदी महात्म्यामधील पहिला अध्याय तुम्ही वाचत असाल तर रोज एक वाचू शकता आपल्या इच्छेनुसार। आपण जास्त काही जमेल तसं करायचं आहे। त्याचप्रमाणे गोपद्म रांगोळीसुद्धा आपण या महिन्यामध्ये काढू शकतो। अगदी याचा सुद्धा नियम लावू शकतो। पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत अशा प्रकारे आपण गोपद्म रांगोळी काढून आपल्या दिवसाची सुरुवात करू शकतो। तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।